नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 करता महत्त्वपूर्ण जीकेचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, या ठिकाणी संपूर्ण प्रश्न हे इंग्रजीत दिलेल्या पॅटर्ननुसार या ठिकाणी असणार आहेत आणि 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत। असेच प्रश्न आपल्याला पेपरमध्ये विचारले जाणार आहेत, त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। तुम्हाला परीक्षेमध्ये या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा, या ठिकाणी खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 विल बी हेल्ड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट। बघा, खेलो इंडिया यूथ गेम्स जे आहेत 2025 चे हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केल्या जाणार आहेत? पर्याय बघा, ए महाराष्ट्र, बी बिहार, सी कर्नाटक, डी आहे तेलंगणा। तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक बी बिहार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा 2025 च्या ज्या खेलो इंडिया स्पर्धा आहेत या कुठे आयोजित करण्यात आहेत? या बिहार या राज्यात आयोजित केल्या जाणार आहेत। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द इंडियाज रँक इन ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल 2024 करप्शन प्रिस्क्रिप्शन इंडेक्स। म्हणजेच या ठिकाणी बघा, भारताचं स्थान विचारलेलं आहे आपल्याला कशामध्ये, तर जो करप्शन आहे म्हणजे जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक। ओके, बघा या ठिकाणी कशातनी विचारलेलं आहे, तर भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये भारताचं स्थान विचारलेलं आहे। ओके, करप्शन प्रिस्क्रिप्शन इंडेक्स मध्ये बघा, ए 96, बी 93, सी 98 की डी 95। तर भारत याच्यामध्ये कितव्या स्थानी येतो? तर भारताचं स्थान आहे विद्यार्थी मित्रो 96। पर्याय क्रमांक ए 96 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक म्हटलं तर 96 स्थान आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन जानेवारी 25 विच फिल्ममेकर रिसीव द सत्यजित रे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड। बघा, जानेवारी 2025 मध्ये कोणत्या चित्रपट निर्मात्याला या ठिकाणी सत्यजित रे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड हा मिळालेला आहे? म्हणजे सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? ए अनुराग कश्यप, बी अपर्णा सेन, सी रमेश सिप्पी, डी श्याम बगल। तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक बी अपर्णा सेन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, अपर्णा सेन यांना जो आहे 2025 चा जो आहे सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार हा मिळालेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हु वॉन द वुमन प्रीमियर लीग WPL 2025 टायटल। म्हणजे 2025 ची WPL ओके जी स्पर्धा ही कोणी जिंकलेली आहे? बघा, जशी IPL आहे त्याच पद्धतीने WPL स्पर्धा होते, तर ही 2025 चं जे आहे हा किताब कोणी जिंकलेला आहे? पर्याय बघा, ए चेन्नई सुपर किंग्स, बी मुंबई इंडियन्स, सी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, डी ऑफ दिल्ली कॅपिटल। विद्यार्थी मित्र या ठिकाणी लक्षात द्या, आता सर्वांना माहित आहे की IPL स्पर्धा ही बँगलोरने जिंकलेली आहे। ओके, IPL जी आहे या ठिकाणी IPL म्हटलं महिलांचा या ठिकाणी पुरुषांचा जो संघ आहे हा कोणी जिंकलेला आहे? बँगलोरनं। पण या ठिकाणी आपल्याला WPL विचारलेला आहे, त्यामुळे गोंधळून जाऊ नका। WPL म्हटलं तर WPL जिंकलेला आहे मुंबई इंडियन्स। पर्याय क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा मुंबई इंडियन्सचा जो महिला संघ आहे ज्याची कॅप्टन कोण होती? हरमनप्रीत कौर। ओके, हरमनप्रीत कौर ही कर्णधार त्या ठिकाणी होती। तर हा संघ जो आहे त्या ठिकाणी हा जिंकलेला आहे WPL 2025 म्हटलं तर मुंबई इंडियन्स 2025 चा। 2024 म्हटलं असतं WPL 2024 जर आलं तर त्या ठिकाणी लिहायचं रॉयल चॅलेंजर्स बँगलोर। ओके, 2024 चा जो आहे WPL खिताब कोणी जिंकला? रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनी जिंकला। आणि 2025 चा आताचा जो आहे तो कोणी जिंकलेला आहे? तर हा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पुरुष संघ। क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा। पुढचा प्रश्न आहे खूप महत्त्वाचा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला आहे, चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहे, परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रो। हु अमॉंग द फॉलोइंग अज्युम चार्ज ऑफ द कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया इन नोव्हेंबर 2025? ओके, 24। बघा या ठिकाणी म्हणजेच काय, कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया काय म्हणतो आपण त्यांना? कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच कॅग। ओके,
कंट्रोलर जनरल जो आहे या ठिकाणी कोण घेतलेला आहे? के संजय मूर्ती, बी तुहिनकांत पांडे, सी मनीष सिंगल की डी अनुरीश चावला. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक ए के संजय मूर्ती हे आपले सध्याचे कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आहे. तर पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. मित्रांनो, जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर या प्रश्नांची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे, IMP बेसचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो. विच इंडियन स्टेट डिक्लेअर्ड माधव नॅशनल पार्क ॲज इट न्यूएस्ट टायगर रिझर्व इन 2025? बघा, माधव नॅशनल पार्कला नवीन व्याघ्र प्रकल्प जो आहे हा घोषित करण्यात आला आहे. हे कोणत्या राज्याने घोषित केलं? ए महाराष्ट्र, बी मध्य प्रदेश, सी कर्नाटक, डी ओडिसा. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. मध्य प्रदेशमध्ये आहे हा माधव नॅशनल पार्क. ओके, माधव नॅशनल पार्क कुठे आहे? मध्य प्रदेशने घोषित केलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, विच सिटी, विच कंट्री लॉन्चेड ॲज द वर्ल्ड फर्स्ट AI कंट्रोल वॉरशिप? बघा, या ठिकाणी AI कंट्रोल असणारं लढाऊ जहाज. ओके, AI कंट्रोल मधलं काय? एक पूर्ण लढाऊ जहाज हे कोणत्या देशानं लॉन्च केलेलं आहे? USA, चायना, रशिया की UK? तर विद्यार्थी मित्रो, USA म्हणजेच अमेरिकेनं हे लॉन्च केलेलं आहे. पर्याय क्रमांक ए USA आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, विच इंडियन सिटी टॉपेड द स्वच्छ संरक्षण इन 2025 रँकिंग? बघा, 2025च्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारात सर्वात पहिलं स्थान कोणत्या यानं मिळवलेलं आहे शहराने? सुरत, नवी मुंबई, इंदोर की भोपाळ? तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक सी इंदोर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, हु अमॉंग द फॉलोइंग वॉज अवॉर्डेड फॉर द पॉली उमिरगीर अवॉर्ड? बघा, खालीलपैकी कोणाला पॉली उमिरगीर अवॉर्ड हा मिळालेला आहे? पॉली उमिरगीर पुरस्कार हा मिळालेला आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पर्याय बघा, ए जसप्रीत बुमराह, बी मोहम्मद शमी, सी यशस्वी जयस्वाल, डी रोहित शर्मा. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक ए जसप्रीत बुमराह हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, 2025 मध्ये जो आहे हा पुरस्कार यांना मिळालेला आहे. पॉली उमिरगीर पुरस्कार कोणाला मिळाला? जसप्रीत बुमराह. यानंतर पुढचा प्रश्न बघा, हु वॉन द रिसेंटली हेल्ड ICC अंडर-19 वुमन T20 वर्ल्ड कप म्हटलेला आहे? बघा, अंडर-19 वुमन T20 वर्ल्ड कप हा कोणत्या संघाने जिंकला? साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड की भारत? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक सी इंडिया म्हणजेच भारत हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, या ठिकाणी आता महत्त्वपूर्ण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला की या ठिकाणी जो आहे अंडर-19 वर्ल्ड कप हा कोण जिंकलेला आहे? भारत जिंकलेला आहे. आणि पुरुषांचा जो T20 वर्ल्ड कप होता, ओके, साऊथ आफ्रिका आणि या ठिकाणी इंग्लंड या दोन ठिकाणी झाला होता, तर तो कोण जिंकला? बार्बाडोस या ठिकाणी फायनल झालं होतं, ते देखील जिंकलेला आहे आपला भारत देशच. ओके, चला, क्लिअर आहे सर्वांना? यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द 13th इक्विरियम मिलिटरी एक्सरसाइज स्टार्टेड बिटवीन इंडिया अँड विच कंट्री? बघा, इक्विरियम हा जो लष्करी युद्ध सराव आहे हा कोणत्या दोन देशामध्ये होतो? भारताचा कोणासोबत असतो हा? बघा, श्रीलंका, नेपाळ, मालदीव की जपान? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक सी मालदीव हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, महत्त्वपूर्ण युद्ध सराव देखील येतात, हे देखील खूप महत्त्वाची आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग हॅज बिकेम फर्स्ट स्टेट टू क्रिएट लीगल फ्रेमवर्क फॉर राईट टू डाय विथ? बघा, महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कोणते राज्य आहे ज्यांनी हे लीगल फ्रेमवर्क या ठिकाणी केलेलं आहे की राईट टू डाय विथ? ओके,
बघा, राईट टू डाय विथ डिग्निटी, राईट टू डाय विथ डिग्निटी म्हणजे सन्मानपूर्वक प्रतिष्ठित मरण ज्याला आपण म्हणतो, सन्मानपूर्वक मृत्यू. ओके, सन्मानपूर्वक मृत्यू हे कोणते स्टेट आहे हे जाहीर करणारं? गुजरात, कर्नाटका, ओडिसा की पंजाब? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक बी कर्नाटका हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कर्नाटका राज्याने जे आहे सन्मानपूर्वक मृत्यू हे धोरण लागू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विच स्टेट हॅज द फर्स्ट स्टेट इन वर्ल्ड लॉन्च गव्हर्नमेंट सर्व्हिस थ्रू व्हॉट्सअप? बघा, व्हॉट्सअपद्वारे शासकीय जी योजना आहे, ओके, बघा, शासकीय सेवा पुरवणारे पहिले राज्य कोणते आहे? व्हॉट्सअपद्वारे, व्हॉट्सअपचा वापर करून शासकीय सेवा पुरवणारे पहिले राज्य कोणते आहे? आंध्र प्रदेश, हरियाणा, ओडिसा की उत्तराखंड? तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. व्हॉट्सअपचा वापर करून शासकीय सेवा पुरवणारं पहिलं राज्य म्हटलं तर आंध्र प्रदेश. लक्षात असू द्या, IMP प्रश्न आहे, सर्वांनी हा प्रश्न नोट डाऊन करून ठेवायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट विल इंडियाज फर्स्ट AI युनिव्हर्सिटी बी बिल्ट? बघा, पहिली AI युनिव्हर्सिटी ही कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येणार आहे? भारतातील पहिली AI युनिव्हर्सिटी ही कोणत्या राज्यामध्ये निर्माण करण्यात येणार आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, कर्नाटक? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील पहिली AI युनिव्हर्सिटी, AI विद्यापीठ हे स्थापन करण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला आपल्या या प्रश्नांची PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हु among the following has recently won the title of Mrs. World 2025? ओके, बघा, तेजगी गेली हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, तेजगी गेलेई हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी. काय आहे प्रश्न? द फोर्थ एडिशन ऑफ एक्सरसाइज टायगर ट्रियम्फ वॉज स्टार्टेड बिटवीन इंडिया अँड विच कंट्री? बघा, तर हा कुठे आहे? रशिया, फ्रान्स, अमेरिका की जपान? तर कुणासोबत असतो? तर हा असतो अमेरिकेसोबत. पर्याय क्रमांक सी अमेरिका आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न होता. चौथी या ठिकाणी श्रेणी या ठिकाणी म्हटल्या फोर्थ एडिशन ऑफ एक्सरसाइज, ओके, युद्ध सराव या ठिकाणी होता. टायगर ट्रियम्फ म्हटलं तर भारत व अमेरिका. ओके, टायगर ट्रियम्फ म्हटलं तर भारत व अमेरिका हे लक्षात असू द्या. यानंतर तत्पूर्वी बघा, जर व्हिडिओला अजूनही तुम्ही लाईक केलं असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, हु हॅज बीन अवॉर्डेड ICC मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ इयर इन 2024? बघा, 2024चा जो आहे ICCचा टेस्ट क्रिकेटर ऑफ इयर, ICCचा 2024चा जो आहे टेस्ट क्रिकेटर ऑफ इयर हा जो पुरस्कार आहे कोणाला मिळाला? अजमतुल्ला ओमरजी, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह? तर विद्यार्थी मित्रो, हा या ठिकाणी जसप्रीत बुमराह या खेळाडूला मिळालेला आहे. पर्याय क्रमांक सी जसप्रीत बुमराह हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे ICCच्या ज्या 2024 मधील हा जो पुरस्कार होता, T20 असो, टेस्ट असो की वन डे असो, यामध्ये ऑल फॉर्मॅटमध्ये, सर्व फॉर्मॅटमध्ये जो आहे क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार हा जसप्रीत बुमराहलाच मिळालेला आहे. हे लक्षात असू द्या, IMP पॉईंट म्हणून हा नोट डाऊन करून ठेवा. ओके, चला, यावरती त्यामुळे आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेसही खूप आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हु अमॉंग द फॉलोइंग वॉन द वुमन सिंगल टायटल ऑफ रिसेंटली हेल्ड ऑस्ट्रेलियन ओपन 2025? बघा, ऑस्ट्रेलियन ओपन, ओके, ऑस्ट्रेलियन ओपन या ठिकाणी विचारलेला आहे. 2024चा ऑस्ट्रेलियन ओपन, 25चा ऑस्ट्रेलियन ओपन हा कोणी जिंकलेला आहे? मेडिसन कीज, आयर्ना सबालेंका, इगा स्विटेक, एलिना रायबाकिना? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा,
हा जो आहे हा मेडिसन कीज यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. ओके, बघा खूप महत्त्वाचे हे प्रश्न होते. विद्यार्थी मित्रो, सर्वांना हे प्रश्न होप कळाले असतील. सर्वांना हा जो आहे या व्हिडिओमधील महत्त्वपूर्ण माहिती ही समजली असेल. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. हु इज द करंट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र? ओके, सध्याचे आपले राज्यपाल कोण आहेत? भगतसिंग कोश्यारी, सी.पी. राधाकृष्णन, अनिल देशमुख की विद्यासागर राव? तर विद्यार्थी मित्रो, सी.पी. राधाकृष्णन पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्हेन वॉज द बॉम्बे हायकोर्ट इस्टॅब्लिशड? ओके, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना, बॉम्बे हायकोर्टची स्थापना कधी झाली? 1857, 1862, 1871 की 1885? तर विद्यार्थी मित्रो, 1862 पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना म्हटलं तर 1862 मध्ये झाली. ओके, बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिथून तुम्हाला ही PDF मिळून जाईल. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.